खरं तर 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली। मात्र असं असलं तरी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक त्याचबरोबर बीड आणि जालना जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आलाय आणि त्यामुळे जे आहे ते विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल 16 दरवाजे उघडण्यात आले आणि विष्णुपुरी प्रकल्पातून 2,48,610 क्युसेक्स जे आहे ते गोदावरी नदी पात्रात आणि त्यामुळे जे आहे ते गोदावरी नदी पात्राला मोठा पूर आलाय। आता मी नांदेडच्या वांगी शिवारात आहे। आपण बघतोय हे संपूर्ण सोयाबीनचे शेत आहे। मात्र ज्या पद्धतीने या ठिकाणी पाणी आलाय अक्षरशः हे शेतकरी जे आहे ते या पाण्यात पोहताना पाहायला मिळतात, आक्रोश करताना पाहायला मिळतात आणि हाच आक्रोश पाहून जे आहे ते आमदार आनंद पाटील बोंडरकर यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली। आपण बघतोय हे शेतकरी या ठिकाणी पाण्यात आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। त्यांच्या मागण्या काय आहेत? खरं तरी सोयाबीन आहे, मात्र यात आता कुठेही आपल्याला सोयाबीन पाहायला मिळत नाही। आता मी एक सोयाबीनचं झाड तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण बघितलं तर हे सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेले आणि अशा पद्धतीने जे आहे ते या सोयाबीनवर पाणी साचल्यामुळे हे सगळं खरीपाचं पीक आता शेतकऱ्याच्या हातचं जाणार आहे आणि या सोयाबीनच्या भरोश्यावर शेतकऱ्याचा दसरा होता, शेतकऱ्याची दिवाळी होती, शेतकऱ्याच्या लेकराचं शिक्षण होतं, शेतकऱ्याची लग्न होती। मात्र ज्या पद्धतीने शेतकऱ्यावर आसमानी संकट ओढवलंय त्यामुळे आता शेतकऱ्याच्या घरात जे आहे ते शिमगा आपल्याला पाहायला मिळतो। या सगळ्या शेतकऱ्यांचा आक्रोश आपण पाहतोय। आपण या ठिकाणी शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? या समोर जरा मोठं पाणी पडलंय, पूर आलाय, काय नुकसान झालंय? साहेब, माझं नाव ज्ञानेश्वर सदाशिव जाधव, राहणार वांगी। आमच्याकडे 2 एकर शेती होती। हे नदी काठाला आम्ही सोयाबीन पेरलं, कापूस लावला। हे पूर्ण काही आमचं सोयाबीन कापूस एकही बी उभं न राहता पूर्ण नदीच्या पाण्याने लेवल झालेलं आहे आणि पूर्ण नुकसान झालेले आहे। आमच्या लेकरा बाळाचं शिक्षण आणि आमचा खर्च हे समजा काही आमचं या शेतीतूनच उदरनिर्वाह होता आमचा, ते पूर्ण या नदीने या गोदामाईने आमचं पूर्ण वाहून नेलेलं आहे आणि आम्हाला सरकारने तातडीनं मदत द्यावी आणि आम्हाला सरकारने मोठ्या प्रमाणात मदत द्यावी। ते 8,000 मदत आम्हाला पुरी होत नाही। आम्हाला आमचा खर्चाच आहे। या 2 एकरमध्ये आम्ही पेरून उगवायचं म्हणलं तर कमी 40,000 रुपये आमचा खर्च आहे साहेब या सोयाबीनच्या पाठीमागे। काय सांगाल, तुमचं काय नाव आहे? मोठा आक्रोश करत होते, अगदी सोयाबीनच्या शेतात एवढं पाणी साचलं की तुम्ही पोहत होते। हो सर, आपलं नाव रमेश शंकरराव जाधव। तरी आमच्या नदीकाठच्या संपूर्ण शिवार पाण्याखाली गेलं। तब्बल हाय तोपर्यंत जोपर्यंत दिसत आहे तोपर्यंत पूर्ण शेती आमची पाण्याखाली गेली आहे। तरी एकही गुंठा आमचा शिल्लक उरला। पलीकडे आकाडे आहेत, जनावरे आहेत, तरी माणसं तिथं ताबडतोब रात्रपासून उपाशी देखील आहेत। तुमची मागणी काय? आता मागणी काय सर, हे आमचं सगळं शिवर गेल्याची भरपाई द्यावा सरकारनं भरपूर। आम्हाला सरकारनं 3,400 रुपये भरपाई दिली होणार नाही। 3,000, 4,000, 5,000, 10,000 पर्यंत देऊ नये बी आम्हाला। हा काही गरजच नाही। उकळ चटल्याने दुकळ काही नीट होत नाही माणसाचं। तोपर्यंत काही भरपूर द्यायचं असेल तर देवा, नाही तर न दिलेलं बरं। हो, आमची अशी मागणी आहे। 5,000 आणि 10,000 काहीच फरक पडणार नाही। या इकडे पुढे काय नाव आहे तुमचं? सदाशिव मारुती जाधव। साहेब, आम्हाला सरकारनं 50,000 रुपयाचं अनुदान दिलं तर आम्हाला कसं तरी होईल बघा रबी पिकाला पेरायला। नाही तर आमचं काहीच होत नाही। 10,000 सरकारनं देऊ बी नाही आम्हाला। चेक वाहून तर गेलेलेच, आता त्याला काय करणार आम्ही? आम्हाला 50,000 रुपयाची अपेक्षा आहे बघा सरकारनं द्यावं म्हणून आणि आमच्या आमदार साहेबांना 50,000 रुपयाचं आमचं काम करावं। हो। तुमचे किती सोयाबीन गेले? 2 एकर गेले साहेब। किती खर्च आलता? खर्च 20,000 आलता। आणि आता काय किती होते? आता काहीच होईना साहेब। आता काय व्हायला, चेक पाण्यात घुगऱ्या होऊन गेल्या तर काय होईन हो? काहीच होईना। अवघडच आहे आता। आता अवघड साहेब, आता लेकरायचं कसं करावं, आम्ही काय खावं, आता लय अवघड आलं आमच्या मागं। आता काय इलाज नाही। आता ते आमदार साहेब बघतील काय बघायचं ते। हो, आता आमच्याकडचं काही राहिलं नाही। घर पडायले तर हे वावर घेऊन गेले, उदास होऊन गेले। दसरा दिवाळी नाही, काहीच नाही आमदार। शिमगाय भिवायच्या मागं नाही, सुगीच गेली साहेब। काय आता आमच्या शेतामध्ये राहिलंच नाही काही। आमच्या शेतात काही राहिलं नाही। कुठंच आमचे ढोरं वाचत का संपर्क तुटून गेले। तुम्ही पाणी केली सगळं। माणसं तिकडे उपाशी आहेत, 4-2 माणसं उपाशी आहेत तिकडे आमच्या घरातली। शेत ढोरा पैसे आता ते आता पाणी जर कमी झालं तर बरं, वाढाले साहेब आणि काही पाणी। आता तुम्हीच काय त्याचे निर्णय लाव, संत लावा, काय आमदार साहेब लावतील काही निर्णय त्याचा। निश्चित आपण बघतोय हे सगळे नांदेडच्या वांगी शिवारातील शेतकरी होते, ज्यांनी आपल्या व्यथा मांडल्यात। या सोयाबीनच्या भरोश्यावर
या सगळ्या शेतकऱ्यांचा संसाराचा गाडा होता आणि आता हे सगळं सोयाबीन पाण्याखाली गेले। त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या घरात सण साजरा होणार का हाही प्रश्नच आहे। खरं तर आता दसरा सुरू झाला आहे, समोर दिवाळी येते, मात्र अशा सगळ्या परिस्थितीत शेतकरी जे आहे ते प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे। खरं तर जय जवान म्हणायचं, जय किसान म्हणायचं, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणायचं, बळीराजा म्हणायचं, त्याला गोजरायचं, त्याला जे आहे ते कुरवायचं, मात्र अशा परिस्थितीत त्याला एकटं सोडायचं का हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यामुळं आता खऱ्या अर्थानं मायबाप सरकारनं शेतकऱ्याबद्दल जे आहे ते दायित्व दाखवावं आणि शेतकऱ्याला या सगळ्या नैसर्गिक संकटातून बाहेर काढावं, त्यांना भरघोस अशी आर्थिक मदत करावी। तेव्हाच या जगाचा पोशिंदा बळीराजा खऱ्या अर्थानं पुन्हा पायावर उभा राहील। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, वांगी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।